लीळाचरित्र लीळा क्रमांक 132 भोजा अनुसरण व्यतिरेके अनंत काळ दुःख कथन। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना छिन्नपापी अवस्थान होते। एक दिवस सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर सर्वज्ञ भक्तजनांसमवेत छिन्नस्थळीच्या पश्चिमेला उंच टेकडीकडे फिरायला गेले। त्या टेकडी जवळ उभे राहिले। तेथे एक लहानसं झाड लोबकळत होतं। त्याचं एक मूळ माती पकडून होतं, बाकी सर्व मुळे उघडी पडली होती। हवेची झुळूक आली की ते झाड हिंदोळत असे ते पाहून सर्वज्ञ दायंबाला म्हणाले, भोजेया येथ अनुसरागा, ना तरी ऐसेसा अधोपरिचया वृक्षा होईजेलगा। मग अनंत काळ दुःख भोगीजतची असिजेल। भोजा, ह्या जीवांनी ईश्वर प्राप्ती करून नाही घेतली तर त्यांच्या नशिबी अशापेक्षाही कितीतरी महाभयंकर दुःख भोगावी लागतील। हे ऐकून दायंबा म्हणाले, होयजी। सर्वज्ञ म्हणाले, बघ कसा हा अवघड जागेत रुजून आला। एकतर ही नरक्योनी आणि त्यातही अशी स्थिती। मग जखमेवर डागण्या देण्यासारखं नाही का? दायंबा म्हणाले, होयजी। सर्वज्ञ म्हणाले, वाऱ्याच्या झुळुके सरशी कसा बघ इकडून तिकडे आदळत आहे। अशा ह्या योनीत सांगू शकतो का कुणाला मला ह्या असहाय दुःखातून सोडवा म्हणून? यावरी दायंबा म्हणाले, नाही जी। सर्वज्ञ म्हणाले, म्हणून आम्ही सांगतो, तुम्ही आमची आज्ञा पाळा, आम्हाला अनुसरा, आम्ही तुम्हाला 184च्या भ्रमणातून मुक्त करू। हे ऐकून दायंबा गप्प राहिले।